हे गाईज कशा आहात? तर लय दिवस झालो व्लॉग अपलोड नाही केला. तर आज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज नवीन ब्लॉग तयार करत आहे. तेवढा भारी तयार करण्याची मी कोशिश करतो. कारण की शिवजयंतीचं कारण की आपण चॅनल आत्ताच ओपन केलेलं आहे आणि शिवजयंतीचा ब्लॉग कधी तयार केलाच नाही. तर आज फर्स्ट वेळेस आहे. तर आपण तेवढा भारी तयार करू. तर ठीक आहे, कंटिन्यू पहा आणि पूर्ण पहा, छान वाटेल तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर चला गाईज, कंटिन्यू. गाडी वगैरे काल वॉशिंग वगैरे केली. काल रात्री मी गेलो गावाकडे आणि गावाकडून आलो शेतातून जवळपास 7 वाजता आलो. कटिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर गाडी हे वगैरे वॉश केली घरी. हे आणखीन पण पाणी वळलं नाही गाईज, पाहू शकता तुम्ही. आत्ता रॅली वगैरे निघल तर रॅलीमध्ये जाईल मी. हे झेंडा वगैरे हे गडबडीमध्ये इथे रॅबिंग लावायची होती, ती रिबिंग असते ना, ती लावायची होती पण ती पण नाही लावली गडबडीमध्ये. काल मला खूप उशीर झाला. नॉर्मल झेंडा असाच लावला. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला रिबिन पाहिजे होती, मुले भारी दिसला असता. लागतं यार इकडे, इथं धंदा लागला, इथं लागला. ठीक आहे, थांब, एक काम कर, ह्या साईडने कर, त्याला आपण नीट पडतो. छान वाटायला इथं लावायचं होतं यार मला. इकडे पाहिजे ना, इथे कॅमेरा काढला, इथं असा लावला असता ना एकदम परफेक्ट जमत होता. पण रात्री टाइमच नव्हता माझ्याकडे, गडबडीत केलं ना. आता कुठे लावणार? आता एक काम करतो ना, मावल्याच्या हातात देतो पाठीमागं बसायला. जमतंय ना. एक काम करते का? काय? मला पाणी प्यायला प्लीज, तहान लागली. हा बरं, मी व्हिडिओ शूट करतो. काय शूज कधी दिसतंय सांगा मला. तर काय डेकोरेशन वगैरे एकदम नंबर 1 झालतं. पण तिथं कसं वॉल्यूम साऊंड वगैरे जास्त चालू होतं, त्याच्यामुळे तिथं काय मला बोलता आलं नाही. शिवजयंती फर्स्ट क्लास झाली, एक नंबर. हे झेंडा होता माझ्याकडे, तर त्यांनी झेंडा मागितला होता फोटो काढण्यासाठी. त्यांना झेंडा दिला आणि तिथं थोडासा वेट करू लागलो. नंतर आम्ही पण फोटो वगैरे काढले. त्यांना झेंडा वगैरे दिला आणि त्यांचे फोटो काढले. आणि आता मी माझे फोटो थोडे काढले आणि इंस्टाग्रामला पोस्ट करेल मी, तुम्ही पहा. तर गाईस, तिथे एवढं गाणे चालू होते की मी बोललेला आवाज सुद्धा रेकॉर्ड होत नव्हता बरोबर. याच्यामुळे मी तिथं काही जास्त बोललो नाहीये. वॉल्यूम नंतर रेकॉर्ड करत आहे मी ॲपवरतून. तर ठीक आहे, पात्रा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू, खूप मस्त होणार आहे. आणखीन कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधून रॅली निघलेली आहे, तिथून पण शूट केलेला आहे व्हिडिओ, पहा पूर्ण. ओके. तर इथं थोडासा वॉल्यूम कमी येईल किंवा स्टॉप करेल मी, तरी व्हिडिओ पूर्ण पहा. ओके.
ब्लॉग स्टार्ट असताना बाजूला ऑप्शन आहे तुला, तिथं फोटोचं, तिथे फोटो घे. बाजूला नाही का ते व्हाईट कलरचं, तिथे फोटो घे. गॅस आहे दादा होई ना. नाव आहे लागा. ठीक आहे, ये इकडं. बंद करू. तर हे गाईज तिकडे रॅलीमध्ये गेलं तर किलस हातात होता का म्हणून जमलं बरं का, नाही तर पुढत होतात आपण सगळेच. तुम्ही उडत होता. किलस हातात होता म्हणून जमला. अरे इथून येते ते भाई. फटाका वाजत नाही रे. सायलेन्सर बदलावं लागते वाटते त्याला, आहे ना? हा मी म्हटलं सायलेन्सर पण वाजते काय किती. हा का वाजत असेल दादा बघ ना ते ब्रेकचं. त्याला सायलेन्सर टाकावं लागते. काय मी ट्राय केलं ते, पण ते इलिगल आहे ते. नाही जमायले. जमत ना इकडे पोलीसवाले पकडतात लगेच. पोर किती वाजवायले त्याला. मोठ्या मोठ्या सिटी मध्ये पकडते, मोठ्या मोठ्या सिटी मध्ये पकडते. काम ते तेच ना. मोठ्या तिकडे कसं सिग्नल हे असतात ना, फोटो काढले कुठं. गाडी वाजली. हा भडकत का आपल्यावर. बरं सर रॅली मध्ये येऊ करतो मी. हा येतो. चल रे बस. अबे येडे सायकल कुठं लावलीस तो. हा कोणी नेली असती तर. ह्यावेळेस एवढी काय गर्दी नव्हती तरी आम्ही शिवाजी पुतळ्याकडे गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि कॉलेजच्या ग्राउंडला गेलो. तिथे थोडं थांबलो, फोटो वगैरे काढले आणि रॅलीमध्ये 5-10 मिनिटं थांबलो. आणि तिथे काय गाडी अलाउड नाही म्हणून निघालो तिकडे मोठं. हो तरी रात्री जातो ना. रात्री तिकडे शिवाजी पुतळ्याकडे डीजे साऊंड वगैरे लावतात ना रात्री. म्हणजे पूजा करायची ना आपल्याला. अरे हा घरीच कर, जाऊ द्या काही फुला नाही. नाही इथं आहेत ना फुलं. ते काय किती पाय तू आणतो रे. हा काय ठीक आहे मग थोड्या वेळानं जातो. कधी पूजा रात्री करत का करायची. रात्री जावं लागेल ना आपल्याला. आज 3-4 वाजता पूजा करायची ना आपल्याला. गेलो का फुल मी नाही एवढं. ठीक आहे गाईज, पाहता ब्लॉग. पुढं काही भारी वाटलं तर मी व्हिडिओ शूट करेल किंवा इथे स्टॉप करेल. ओके बाय.